शुभ सकाळ सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते आणि माझ्या सगळ्या ताई, मावशी, काका, काकू, दादा, दीदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत जेवढे सगळे माझे व्हिडिओ बघत असतील, तर त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत, सगळी पाहिलेली स्वप्ने पूर्ण होत ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते. आणि सकाळी पहाटे 3लाच माझी सुरुवात झालेली आहे. कारण की 3ला उठून मला टिफिन वगैरे करायचा होता आणि आम्हाला निघायचं होतं आज पुण्याला. तर मी सगळ्यांना सॉरी म्हणते, कारण की माझे व्हिडिओ खूप लेट येत आहेत. व्हिडिओ लेट येण्यामागचं कारणसुद्धा तसंच आहे. हे व्हिडिओ लेट का येत आहेत, व्हिडिओ एवढे मी उशिरा का टाकत आहे, हे सुद्धा कारण मी तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओमध्ये सांगणार आहे, उशिरा येण्याचं कारण. ॲक्च्युली हे व्हिडिओ पहिले माझे शूट झालेले आहेत, परंतु 7-8 दिवसापूर्वी. परंतु हे व्हिडिओ येण्यामागचं कारणसुद्धा तेवढंच जेन्युइन कारण आहे. तर सकाळी 3 वाजेला उठून मी स्वतः थोडीशी फ्रेश झाली, हँडवॉश वगैरे करून घेतला, चेहऱ्यावर थोडं पाणी मारलं आणि त्यानंतर मग टिफिन करायला सुरुवात केली. तर टिफिन करायला मला घ्यायचं होतं पोकळ्याची भाजी आणि पोळ्या. तर पोकळ्याची भाजी धुवायलाच मला भरपूर उशीर लागला, कारण त्याच्यामध्ये माती असते पालेभाजीमध्ये आणि ते भरधाव पाण्यामध्ये धुवून स्वच्छ त्याला पाणी वगैरे निथळून घेतलं. तोपर्यंत मी स्वतः एकटीच होती आणि त्यानंतर मग हे उठले 4:30 वाजेला, हे आणि दोघी मुली उठल्या आणि त्यानंतर मग यांनी व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली. तर सुरुवातीला डिसाईड केलं होतं की पोकळ्याची भाजी आणि चपात्या करून घेऊन जायचं असं म्हणून. परंतु पोळ्या करता करताच मनात कणिक मळता मळताच मनात विचार आला की नविका आणि त्रिशा पोकळ्याची पालेभाजी खाणार नाही. तर मग परत अजून डिसाईड केलं की दुसरी एक भाजी करायची असं म्हणून. आता बघा, नविका तिथं खाली बसली, तर एवढ्या सकाळी सकाळी नविकाचं म्हणणं होतं की मला रांगोळी काढायची आहे असं म्हणून. झोपेतून उठल्यावर लगेच तिने रांगोळी काढायचं आहे असं म्हणून माझ्याशी सकाळी आर्ग्युमेंट घातलं. तर मग परत नंतर विचार केला की नविका आणि त्रिशा ही पालेभाजी खाणार नाही टिफिनमध्ये. तर मग त्यांना मग मी भेंडीची भाजी करायला ठरवलं. भेंडी आणली होती काल मार्केटमधून, आई आणि मी आम्ही मार्केटला गेलो होतो तेव्हा अंमळनेरला. तर येता येता भेंडी आणली. तर मग भेंडी नविकाला आणि त्रिशाला खूप आवडतात. मग त्यांच्यासाठी भेंडीची भाजी करायला ठरवली. तर निघत असताना भरपूर गोष्टी असतात. मुलींच्या अंघोळी वगैरे करणं, खूप काही गोष्टी असतात. परंतु मग घरून पण आम्ही टिफिन करून घेऊन जातो, कारण बाहेरचं ट्रॅव्हलिंगमध्ये खाणं एवढं जास्त आवडत नाही. तर मग त्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो, सगळं काही झालं, सगळी पॅकिंग वगैरे झाली आणि मग निघायला लागलो. तर त्रिशा आणि नविका सकाळी सकाळीच त्यांची दोघांची मस्ती सुरू झाली आणि गाडी पॅक करता करताच भरपूर उशीर होऊन गेला. खूप जास्त टाईम लागला. टिफिन वगैरे केले. शार्प 5:45 वाजले होते आणि आमचं टार्गेट होतं की 5 वाजेला आम्ही घरातनं निघालं पाहिजे असं म्हणून. परंतु सगळं आवरत आणि पॅकिंग वगैरे करत छोट्या-मोठ्या गोष्टी राहूनच जातात आणि त्यानंतर मग 6 महिन्याच्या नंतर येणं होतं. तर मग सगळ्या बारीक-बारीक गोष्टी करत मुलींच्या अंघोळी वगैरे केल्या. टिफिन वगैरे पॅक केलं आणि सगळं झालं. मग त्यानंतर आम्ही जायला निघालो. ऑलरेडी आई-पप्पांचा आणि मुलींचा आमचा नमस्कार झाला होता. देवाचा वगैरे नमस्कार केला गेला होता. फक्त हे कार पॅकिंग करत असल्यामुळे मग त्यांचंच राहिलं होतं. तर मग आम्ही जायला निघालो. तर पाणीचं असं झालं होतं, प्यायला पाण्याचा जो ॲक्वा असतो, तो ॲक्वा घरच्या पाण्यामध्ये भरणार नव्हता. मग त्यामुळे मग आई-बाबांनी सांगितलं की रस्त्यावर जाताना जे ॲक्वागार्डचं जे तिथं काय म्हणतात त्याला, शॉप आहे. ॲक्वागार्डचं जे तिथं शॉप आहे, तिथून तुम्ही पाणी भरून घ्या असं म्हणून. म्हणून जाता गावाच्या बाहेर जाता सुद्धा ते शॉप आहे, तर तिथून आम्हाला पाणी भरायचं होतं ॲक्वागार्डच्या इथून. आणि बसायला तर जागा अजिबात नव्हती. त्रिशापुरता मागे बसायलाच फक्त जागा होती. एवढी गाडी पॅक केली गेली होती आणि त्रिशाची फ्रेंड त्रिशाला भेटायला बाकी होती, म्हणून मग त्रिशा तिच्या फ्रेंडची पण समोरून गंमत बघत होती की लक्ष्मी बाहेर आहे का असं म्हणून. आणि त्यानंतर मग आम्ही इथं पाण्याचा ॲक्वा भरण्यासाठी आलो, कारण इथलं पाणी जर ताजं आणि फ्रेश पाणी जर भरून घेऊन गेलो, तर मग दिवसभर ते पाणी खूप छान थंड पाणी असतं आणि दिवसभर ते पाणी प्यायला असं. आणि गरमी तर एवढी होती गावाकडे, प्रचंड प्रमाणामध्ये गरमी होती आणि पाणी पण लवकर गरम होत होतं. म्हणून मग आम्ही जेव्हाही गावातून घरून निघतो, तेव्हा गावातून हे पाणी भरून घेऊन जातो. सगळ्या बॉटल्स भरून घेतो चारही साईडच्या डुअरच्या आणि त्यानंतर मग ॲक्वा पण भरून घेतो. म्हणजे दिवसभरामध्ये मग ते पाणी प्यायला पण चांगलं वाटतं आणि बाहेरचं पाणी घेण्याची पण इच्छा होत नाही. तर मग अशा प्रकारे ह्या सगळ्या बॉटल भरून घेतल्या आणि आता आम्हाला लागायचं होतं रस्त्याला. कारण नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी उजेड पडून गेला होता आणि उन्हाळ्याची तर खूप लवकर सकाळ होऊन जाते उन्हाळ्याची. आणि त्यानंतर मग या सगळ्या बॉटल वगैरे भरून घेतल्या आणि समोरून बाबा पण येत होते. बाबा इकडनं समोरून अंघोळ वगैरे झाली की मग घरची देवपूजा झाली की मग बाबा लगेच इथं जात असतात महादेव मंदिराकडे. गावाचं जे महादेव मंदिर आहे, तर तिथं ते महादेव मंदिरावर बाबा जात होते आणि गावातली येणारी माणसं पण पाणी भरायला
येत होती, त्याच्यामुळे मग मला कंटिन्यू डोक्यावर पदर घ्यावा लागत होता. तर असं सकाळी-सकाळी सूर्यनारायणाचं सुंदर असं दर्शन झालं. शेतामधनं मोकळं असं सूर्यनारायण दिसत होते आणि गावाला निघत असताना, पुण्याला येत असताना माझं एक टार्गेट असतं, की सूर्यनारायणवरती येण्याच्या अगोदर आपण घरातनं बाहेर निघायला पाहिजे असं म्हणून. परंतु नाही म्हटलं तरी छोट्या-छोट्या गोष्टी करायला पण आणि त्या सगळ्या करून घ्यायला खूप पटापट उजेड पडत असतं. पण यांचं म्हणणं असतं, की आपली घरचीच कार आहे, आपल्याला कुठे बस वगैरे पकडायच्या आहेत असं म्हणून, बसची वेटिंग करायची आहे असं म्हणून जाऊ थोडंसं सावकाश, सगळ्या गोष्टी हळूवार करून. परंतु माझं म्हणणं असतं, की घरी गेल्यानंतर पण मग आपण उजेड येतोपर्यंत घरी पोहोचलो, की मग घरची पण व्यवस्थित सेटिंग होत असते आणि घरी पण व्यवस्थित सामान वगैरे उतरवला जातो. तर अशा प्रकारे आम्ही रस्त्याला लागलो आणि मी तुम्हाला आता ज्या गोष्टी सांगत आहे ना, तर त्या गोष्टी ऑलरेडी याच्यानंतर घडणार आहेत. परंतु मग मी आत्ताच तुम्हाला सांगून देते कारण त्यानंतर व्हिडिओ खूप छोटा शूट केला गेलेला आहे. तर हे आहे आमचं गावातलं महादेवाचं मंदिर. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय महाराज की जय. आणि अशा प्रकारे स्वामी महाराजांचा जप केला गेला आणि मग नामजप केला गेला, जयजयकार केला गेला, जयघोष केला गेला आणि त्यानंतर मग रस्त्याला लागलो. आता रस्त्याला लागलो, परंतु थकवा तर एवढा आला होता, खूप जास्त टायर्डनेस जाणवत होता. आतमध्ये पण बॉडी पेन खूप जास्त होत होतं. कारण रात्री पण ज्या दिवशी यायचं असतं गावाला किंवा गावी जायचं असतं किंवा इकडे यायचं असतं, तर रात्रभर झोप लागत नाही. सकाळी जाग येईल की नाही, व्यवस्थित सगळं होईल का नाही होईल, तर मला तर अजिबात झोप लागत नाही. कारण मी ऑलरेडी रात्री 2:30 वाजेची उठून गेली होती. 2:30 वाजेपासून मला जाग आली होती आणि मला झोपच लागत नव्हती, की बेल वाजेल का नाही वाजेल, सकाळ होईल तर मग सगळं व्यवस्थित होईल का नाही होईल, असं वाटत होतं. आणि मग त्या याच्यानेच कंटिन्यू त्या विचारांनीच झोप लागत नव्हती. भरपूर वेळेस मोबाईल बघत होती, किती वाजले, किती वाजले असं म्हणून. परंतु मग कंटाळाच आला शेवटी, तर मग 3 वाजेला मी उठूनच गेली आणि 3 वाजता उठली तेव्हा कुठे मग 5:45 वाजेला घरातनं बाहेर निघणं झालं. नाहीतर मग 7-8च वाजून जातात. प्रत्येक वेळेस मी 3 किंवा 4 वाजेला उठून जाते निघताना, टिफिन वगैरे करायचा असतो म्हणून. आणि मग अशा प्रकारे भरपूर सामान गाडीमध्ये पॅक केला. गाडी पूर्ण सामानांनी पॅक केली. खोलीवरून एक बेडरूमवरून सामान घेतला. बारीक-बारीक गोष्टी तर खाली ठेवलेल्या आहेत. सामान सगळा टाकला आणि मग रस्त्याला लागलो. रस्त्याला लागल्यानंतर भरपूर थोडा सायलेंट असतो कारमध्ये हे आणि मी. भरपूर टाईम बोलायला सुरुवात करत नाही, कारण माझी इच्छा होत नाही घरातनं निघाल्यानंतर. फक्त एक मनःशांती पाहिजे असते आणि डोकं शांत पाहिजे असतं, म्हणून मग गाणे लावून देतो छानपैकी देवाचे आणि मग रस्त्याला लागतो. त्यानंतर मग रस्त्याला लागल्यानंतर नविकाचं सुरू होतं, की "मम्मा मला भूक लागली आहे, भूक लागली आहे" असं म्हणून. नविका जसंही उजेड पडायला सुरू झालं, तसंही नविकाचं ट्रॅव्हलिंगमध्ये सुरू होतं, "भूक लागली आहे." आता तिला वाटतं, की भूक लागली म्हणजे हे म्हणतील, की मग हॉटेलमध्ये जेवायला जाऊ असं म्हणून. हॉटेलमध्ये पण जाऊ, परंतु गेल्यानंतर पण मग ती एवढं जास्त काही खात नाही. त्यानंतर ऑन द वे येत असताना, रस्त्यावर चालत असताना आम्ही भरपूर असे शॉप शोधत होतो, जेणेकरून आम्हाला हे नाशिकचे जे मनुके असतात, काळे मनुके, ते घ्यायचे होते. कुठेच एकही शॉप ओपन नव्हता. सगळे ह्या लोकांचे सगळे दुकानं बंद होते. मग एकाच ह्या आजीचं हे दुकान भेटलं आणि मग तिथं आम्ही थांबवलं. यांना मी नाही म्हणत होती, की घेऊ नका असं म्हणून. परंतु हे म्हणत होते, मुलींना मध्ये-मध्ये खायला लागतात. मग त्यामुळे मग डिसाईड केलं. तर त्या आजी म्हटल्या, की "हे मनुके खायच्या अगोदर पहिले मनुके धुवून घ्यायचे, मगच खायचे." तर मग इथं टेस्ट घेण्यासाठी थोडंसं मनुके धुवून घेतले आणि मग त्याची टेस्ट घेतली आम्ही. कारण की कधी-कधी हे मनुके भरलेले आतमध्ये चांगले असतात. परंतु कधी-कधी आतमध्ये हे मनुके खराबसुद्धा निघतात. मग त्याच्यामुळे माझी घ्यायची इच्छा नव्हती. परंतु यांना खूप आवडतात ते मनुके खायला आणि मग हे मनुके समथिंग ₹200 किलोने का ₹200 चे अर्धा किलोने असं काहीतरी घेतलं. मी काही यांना विचारलं नाही कितीला काय कसं म्हणून. तर मग थोडं बार्गेनिंग करत होतो. परंतु ती आजीला भाव पण खूप जास्त लागत होता. कारण तिला माहिती होतं, की आजूबाजूला एकही दुकान आता यांचं एकही ओपन नाही असं म्हणून. त्याच्यामुळे मग त्या आजी पण थोड्याशा भाव खात होत्या त्या. मध्येच मी कॅन्सल करून दिलं. परंतु कारमध्ये बसल्यानंतर मग यांनी डिसाईड केलं, की जाऊ दे घेऊन घेऊ असं म्हणून. तर मग हे घेतलं आणि पुढे जेव्हा आम्ही रस्त्याला जायला निघालो, तर देवाच्या मनामध्ये काय लिहिलेलं असतं काही माहिती नसतं. देवाने काय आपल्यासाठी आखून ठेवलेलं असतं, कुठली पूर्वनियोजन करून ठेवलेलं असतं हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं. तर आपण जेव्हा ट्रॅव्हलिंग करतो, आपण जेव्हा आयुष्य जगतो, त्यावेळेस आपण खूप बिनधास्त लाईफ जगत असतो. परंतु पुढे गेल्यानंतर आपल्याला काय वाढवून ठेवलेलं आहे आपल्याला सुद्धा माहीत नसतं. तसंच आमच्या बाबतीत सुद्धा झालं. पुढे आम्ही जायला निघणार होतो, तर आम्हाला काय होणार होतं, आमच्या बाबतीत काय घडणार होतं, हे आम्हाला काहीच माहिती नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही पण बिनधास्त होतो. गाडी वगैरे सगळं व्यवस्थित करून आणलं होतं. गाडी वगैरे सर्व्हिसिंग झाली होती.
व्यवस्थित दाखवली गेली होती वालेला, परंतु पुढे जाऊन हे असं घडणार होतं. स्वामी महाराजांच्या मनामध्ये काय असतं, मोठ्यावर जाणारी गोष्ट छोट्यावर घडणार असते किंवा मग मोठं काहीतरी संकट येणार असतं, तर ते संकट छोटं होणार आहे महाराजांच्या सेवेमुळे, आपल्या पूर्वपुण्याईमुळे किंवा आपल्या कर्मामुळे, हे आपण सुद्धा विचार करू शकत नाही. तर अशा प्रकारे आम्ही मनुके घेतले आणि आम्ही जेव्हा पुढे जायला निघालो, तर मी आत्ताच सांगून देते, कारण पुढे जाऊन मी जास्त मोठा व्हिडिओ घेतलेला नाही आहे. तर मग पुढे जेव्हा आम्ही जायला निघालो, तर तेव्हा आम्हाला भूक लागली होती. नविकाला तर खूप जास्त भूक लागली होती आणि आम्ही घरून आणले होते शेव मुरमुरे. आईंनी आम्हाला एका कॅरी बॅगमध्ये शेव मुरमुरे टाकून दिले आणि त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये सकाळचा नाश्ता करायला इकडनं आणि तिकडनं जाताना मोस्टली हॉटेलमध्येच नाश्ता करायला, ब्रेकफास्ट करायला उतरतो आणि लंच जे असतं ते घरून टिफिन करून घेऊन गेलेलो असतो. परंतु ह्यावेळेस माझी पण ॲसिडिटी जास्त वाढली होती आणि मला पण जास्त खायचं नव्हतं, तर म्हटलं मग घरून आणलेलं आहे तेच खाऊन घेऊ. तर वाफवलेल्या ओल्या शेंगा आणि शेव मुरमुरे आणले होते आणि छानपैकी त्या आजीकडनं मनुके घेतले. थोडेसे 4-5 किलोमीटर पुढे आलो आणि एका रस्त्यालगत इथं अशी सावली भेटली झाडाखाली, तर हे म्हटले गाडी इथं उभं करून आपण खाऊन घेऊ. तर मग काचा वगैरे ओपन केल्या, ग्लास वगैरे, विंडो वगैरे, आणि आम्ही इथं खायला सुरुवात केली. 20-25 मिनटं आम्ही खाल्लं, गाडी बंद केली आणि त्यानंतर खाऊन संपवलं आणि जेव्हा आम्ही गाडी स्टार्ट केली, तर आमची गाडी स्टार्ट होतच नव्हती. 2 मुलं इकडनं येत होते आमच्या ऑपोजिट साईडने समोरून, त्यांना थांबवलं. ते म्हटले 1 किलोमीटरवर गॅरेज आहे. तर मग गॅरेज 1 किलोमीटरवर आहे, तर आता गाडी जाणार कशी? कारण मग हे गेल्यानंतर मग आमच्याजवळ थांबेल कोण? तर मग आम्हाला खूप मोठा प्रश्न पडला. हे पण गाडी भरपूर टाईम हे गाडी रिस्टार्ट करत होते, परंतु गाडी स्टार्ट होतच नव्हती. आता करावं काय? मग शेवटी समोरून परत हे दुसरे 2 मुलं आले मोटरसायकलवर. त्यांची मोटरसायकल तिकडे समोर लावलेली, एक्झॅक्ट समोर झाडाखाली लावलेली आहे. ते मुलं जात होते तिकडच्या ऑपोजिट साईडने, म्हणजे आमच्या ऑपोजिट साईडने ते मुलं जायला निघाले. त्यांना यांनी समोरून हात दिला आणि जशी ही गाडी बंद पडली, तशी ही नविका आणि त्रिशा खूप रडायला लागली. "स्वामी या ना, स्वामी या ना, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ." स्वामींच्या मूर्तीला हात लावून दोघीही जोरजोरात रडायला लागल्या आणि हे आणि मी आम्ही पेशन्स ठेवून एकदम कूल होतो. कारण की हे पण शांत होते, मी पण शांत होती. आम्ही दोघंजणी असे हायपर वगैरे काही झालो नाही किंवा घाबरलो वगैरे काही नाही. परंतु दोघांच्या मनामध्ये सेम एक विचार येत होता, की आम्ही ह्या रस्त्याच्या कोपऱ्याला गाडी लावलेली आहे, तर याच्या खाली जे ब्राससारखं जे खालची साईड आहे, तर इथं हे ह्या हिरव्या साईडला हिरव्यागार म्हणजे या खालच्या वातावरणामध्ये, तर इथं काही असं बॉडी वगैरे काही पडली का? तर सेम जसं माझ्या मनात विचार आला, तसंच यांच्या मनात विचार आला, की रस्त्याचा काहीतरी अपशकुनपणा किंवा रस्त्याची काहीतरी वाईट शक्ती असेल, त्याच्यामुळे अचानक सुरू असलेली गाडी अचानक बंद पडली कशी? तर यांच्या मनात जो विचार आला होता तोच माझ्या मनात आला, परंतु आम्ही दोघींनी एकमेकांना सांगितलं नाही आणि त्यानंतर मग आम्ही शांतपणे राहिलो. परंतु मुली खूप जास्त रडायला लागल्या, कारण गाडी स्टार्ट होतच नव्हती आणि त्या खूप जास्त श्री स्वामी समर्थ, स्वामी या ना, श्री स्वामी समर्थ, मदत करा ना, त्या काहीतरी वेगळ्या त्यांना जे मनात आलं ते त्या बोलू लागल्या आणि त्यानंतर मग ही 2 मुलं आली आणि ह्या 2 मुलांना यांनी हात दिला. तर ते मुलं थांबले. त्यांना विचारलं, की तुम्ही गॅरेज सांगू शकता का? ते मुलं म्हटले, की आम्ही स्वतः गॅरेजमध्ये काम करतो आणि त्यानंतर त्या मुलांनी मदत करायला लागले. परंतु मला खूप वेगळाच डाऊट आला. यांना मी विचारलं, "अहो काय आहे? सांगा ना, सांगा ना." हे म्हटले, "अगं राखी, ते मुलं गॅरेजमध्ये काम करताय असं म्हणून, तर ते आपल्याला मदत करताय." तर मला माझा विश्वासच बसेना, की एवढ्या कमी वयाचे मुलं गॅरेजमध्ये काम करतायत आणि ते असं सांगतायत, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा तरी कसा? कारण की रस्त्यावर भरधाव कार जेव्हा आपण हात देतो, तरी कोणी थांबवत नाही आणि थांबवलेले लोकं पण चांगले असतीलच, हा पण आपला एक विश्वास राहत नाही. त्याच्यामुळे मग माझाही विश्वास बसत नव्हता, की इतकी छोटी मुलं कशी काय कार रिपेअर करतील असं म्हणून किंवा कसा काही काय प्रॉब्लेम आहे ते सांगतील असं म्हणून. आणि यांना आम्हाला एकट्याला सोडून गॅरेजवर जाता येत नव्हतं गॅरेजच्या माणसाला आणण्यासाठी. ते करायचं काय? रस्त्यावर जेव्हा गाडी बंद पडली तेव्हा असे मोठे प्रश्न पडत असतात आणि फॅमिली असल्यावर तर अजून जास्तच मोठा प्रश्न पडतो. त्यानंतर मग ह्या मुलांनी जेव्हा आमच्याकडनं ₹1 कॉईन मागितला, तेव्हा मला अजून जास्तच टेन्शन आलं. मी म्हटलं, "का बं भाऊ, दादा कॉईन का पाहिजे?" तो म्हटला, "द्या ताई, एक कॉईन द्या बरं कुठलातरी एक." आणि जेव्हा त्यांनी कॉईन मागितला आणि जेव्हा त्यांनी तो कॉईन मागवून जेव्हा त्यांनी इंजिन सुरू केलं, सॉरी, ते इंजिनचं जे वरचं झाकण असतं, इंजिनच्या बॉक्सचं जेव्हा वरचं झाकण असतं, जेव्हा त्यांनी ते कॉईनने उघडलं, तेव्हा माझा विश्वास बसला आणि हे आणि मी आम्ही दोघीजणी एकमेकांकडे बघायला लागून गेलो, की खरंच ही मुलं कार सर्व्हिसिंग करणारे असतील किंवा महाराजांनी आपल्याला पाठवलं असेल असं म्हणून. त्यानंतर त्यांनी एवढी आम्हाला हेल्प केली. ऑइलसुद्धा स्वतःहून चेक करून दिलं. आतमध्ये बसून गाडी चालू करून बघितली. इंजिन चेक केलं. सगळ्या गोष्टी त्यांनी आम्ही न सांगता त्यांनी आम्हाला चेक करून दिलं. त्यानंतर त्याच्यातल्या एका मुलाने टीका लावलेला होता आणि माझा तर टीका लावणाऱ्या माणसांवर खूप जास्त विश्वास असतो. तर त्यानंतर मग एकाने टीका लावला होता. त्या टीका लावणाऱ्या अष्टगंध लावला होता. त्याला यांनी पैसे दिले. तर तो म्हटला, की "पैसे माझ्याकडे नका द्या, त्या समोरच्या दुसऱ्या मुलाकडे द्या." आता त्यांनी न पैसे घेण्याचं कारण हे काय? हा सुद्धा मला मोठा प्रश्न पडला. तर स्वामी महाराज कोणाला कोणत्या रूपात पाठवून देतील, स्वतः येत नाही.
परंतु कोणत्या रूपात कोणाला पाठवून देतील, आपली मदत कोणाकडनं करून घेतील हे आपण सांगूच शकत नाही. तर मग त्यानंतर त्या मुलांनी गाडी वगैरे स्टार्ट केली आणि गाडी स्टार्ट केल्यानंतर आम्हाला जो अनुभव आला तो तर अजून खूपच मोठा होता. गाडी स्टार्ट केल्यानंतर पैसे घेतले आणि त्यांच्या गाडीला त्यांनी किक मारली आणि ज्या रस्त्याने त्यांना जायचं होतं त्या रस्त्याने ती लोकं गेलीच नाही ते मुलं. त्यांनी आमच्या साईडने यू-टर्न घेतला आणि आमच्या समोरून आम्ही ज्या रस्त्याला जायला येत होतो, यायला जात होतो म्हणजे जाण्यासाठी येत होतो सॉरी, त्याच रस्त्याने त्या मुलांनी पण परत गाडी यू-टर्न घेऊन परत ते मुलं पण त्याच रस्त्याने यायला लागले आणि जो ऑरेंज कलरचा शर्ट घातला होता, टिका लावलेला, त्या मुलाने पुढे जाऊन मागे फिरून एवढी सुंदर आणि एवढी छान स्माईल केली मागे आमच्या गाडीकडे बघून. जशी स्वामी महाराजांची सिरियल तुम्ही बघत असणार श्री स्वामी समर्थ, जसे स्वामींनी एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केल्यानंतर पुढे जाऊन जसे हसतात आणि पुढे जाऊन जसे हसल्यानंतर एक सुंदर अशी स्माईल करतात, की "मी आहे, घाबरू नकोस किंवा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." असं जेव्हा म्हणतात ना, खरंच त्या मुलाच्या स्माईलकडे बघून तेव्हासुद्धा आम्हाला असंच वाटत होतं, की महाराज खरंच तुम्ही आहेत. त्यानंतर मी एवढी शांत झाली. मग हे मला म्हटले, मी खूप निशब्द झाली. त्रिशा, नविका स्वामी महाराजांना धन्य मानायला लागले, धन्यवाद मानायला लागले. श्री स्वामी समर्थ, थँक यू सो मच महाराज, असं तसं. आणि हे माझ्याशी बडबड करत होते. मग हे मला म्हटले, "राखी तू एवढी शांत का आहे?" तर मी म्हटली, मला तुम्ही बोलूच नका द्या. मी जर बोलली तर मला रडायला येईल." हे म्हटले, "का, काय झालं?" तर मी म्हटली, "महाराजांच्या मनात नेमकं असतं तरी काय? महाराज तुम्ही खरंच तुम्ही महाराज आहेत का खरंच? हे तुम्हीच होते का महाराज? हे जे लोकं आले, हे जे 2 मुलं आले, ह्या रूपामध्ये खरंच तुम्ही होते का? आणि खरंच तुम्ही माझ्यावर, माझ्या फॅमिलीवर." मला खरंच तेव्हा कारमध्ये मी अक्षरशः रडली. त्यानंतर मी एवढी डिस्टर्ब झाली ना, मी महाराजांच्या मूर्तीकडे बघून महाराजांशी कंटिन्यू गप्पा मारायला लागली, की "महाराज खरंच तुम्ही जर माझ्या फॅमिलीसोबत, माझ्या परिवारासोबत, माझ्या अडचणीमध्ये, माझ्या संकटामध्ये जर तुम्ही माझ्यासोबत आहात, तर एवढे निगेटिव्ह लोकं, जी आजूबाजूला मला त्रास देणारी लोकं आहेत, माझ्या पश्चात निगेटिव्ह बोलणारी लोकं आहेत, माझ्यासमोर निगेटिव्ह बोलणारी लोकं आहेत, ह्या लोकांना तुम्ही माझ्याजवळ फडकूच नका देऊ ना. ह्या लोकांना तुम्ही सोबत ठेवू नका. कारण की त्या लोकांमुळे जर माझं कर्म खराब होत असेल, त्या लोकांमुळे जर माझ्या मनात वाईट विचार येत असतील, तर मला तुमच्या पायाशी ठेवा आणि तुम्ही नेहमी माझ्या परिवारावर असाच आशीर्वाद राहू द्या. नेहमी तुम्ही माझ्या परिवारावर असंच लक्ष राहू द्या आणि तुमच्या पायाशी मला ठेवा." असे मनात शेकडो विचार येत होते. मी अजून पुढे माझ्या मनात काय मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल, कारण व्हिडिओ खूप भराभर पुढे जात आहे. त्यानंतर मग असं निघाल्यानंतर त्या मुलाने सुंदर अशी स्माईल केली. "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." असं जरी तो मनामध्ये म्हटला असेल तरीसुद्धा ते म्हणायला काही वावगं ठरणार नाही. त्यानंतर मग काही किलोमीटर आम्ही पुढे आलो आणि आम्हाला प्यायचा होता चहा. कारण की खूप जास्त झोप लागत होती. डोक्यामध्ये खूप झोप घुसली होती. खूपच झोप लागली होती. थकवा येत होता आणि यांना म्हटलं, "तुम्ही पण चहा पिऊन घ्या. दोघीजणी अर्धा-अर्धा चहा करून घेऊ आणि तुम्हाला पण ड्रायव्हिंग करायची. तुमचा पण थकवा निघून जाईल आणि माझीही झोप उडून जाईल." कारण चहा पिण्यासाठी उतरलो खाली. म्हटलं थोडासा थकवा जाईल, थोडीशी झोप उडून जाईल. परंतु त्या हॉटेलवाल्याने एवढी थंडी चहा दिली होती, एवढा थंडा चहा होता, तर ते चहा पिऊन मन भरलंच नाही. उलट न पिलेल्यासारखं ती चहा वाटली. हे परत आतमध्ये त्याला सांगायला गेले, "चहा चांगला नाही आहे किंवा कुठला आहे असं." हे आम्ही थांबलो आहेत. रेस्टॉरंटपाशी आम्ही थांबलो आहेत. आता आम्ही जेवण करणार आहोत. नविका आणि त्रिशा खूप एन्जॉय करत आहेत. अशा प्रकारे 1:30 वाजला आहे. 1:30 वाजल्यानंतर आम्ही हे खूप एन्जॉय करत आहेत. अशा प्रकारे आम्ही घरून त्रिशा वातावरण खूप छान आहे. ही नविका खूप एन्जॉय करते आणि ती खूप हे बघा कशी डान्स करते ती. आता राखी सर्व आता खायचं प्यायचं ओपन करेन. हां का काय होत नाही आपलं नाही. हे आता आम्ही घरून 2 भाज्या करून आणल्या आहेत. सकाळी 4 वाजता माझी गृहलक्ष्मी उठली होती. हां या आमच्या लक्ष्मी, या लक्ष्मी आणि ही गृहलक्ष्मी. अरे अरे बाप.
आणि जेव्हा 1:30 वाजेला जेवणाचा टाईम झाला, लंचचा रेस्टॉरंटमध्ये उतरलो आम्ही एका ठिकाणी आणि उतरल्यानंतर जेव्हा कार पार्किंग केली, त्यानंतर घडलं काय, ही माझी सोसायटीतली सगळ्यात बेस्ट फ्रेंड, आमचा जो ग्रुप आहे बेस्ट फ्रेंडचा त्याच्यामधली ही मैत्रीण आणि ही आज अमरावतीवरनं निघत होती पुण्याला यायला. परंतु फक्त एवढी कानगून होती, पहिल्या दिवशी या सगळ्यांचा फ्रेंड ग्रुपचा कॉलिंग झाला होता कॉन्फरन्स कॉलवर, की आम्ही आज निघणार आहोत असं म्हणून. आणि योगायोग कसा काय बघा ते, सकाळी जेव्हा आम्ही निघालो ना, तेव्हापासून त्रिशा सांगत होती, "मम्मा अर्निशाला फोन लावते, अर्निशा कुठे आहे ते विचारते, अर्निशा आज निघाली नाही का विचारते." एवढ्या गप्पा अर्निशा, अर्निशा, अन्विका, अन्विका आणि हिचं माझ्या मैत्रिणीचं नाव आहे शैलेजा. तर जेव्हा आम्ही संगमनेर मार्गावरून निघालो आणि जेव्हा समृद्धी महामार्ग लागला, तेव्हासुद्धा आमचा यांच्याविषयी गप्पा चालू होत्या, की अमरावतीवरून निघताना हे समृद्धी महामार्गावरून येत असतील, अशी ह्या ऑन द वे येत असतील, अशा रस्त्याने येत असतील. तर बघा नेचर म्हणजे निसर्गाचा कॉल कसा असतो आणि व्हायब्रेशन किती जबरदस्त असतात. जसेही आमच्या गप्पा चालू होत्या, तसेही आम्हाला हे एका हॉटेलमध्ये भेटले आणि ह्यांनाही घरी यायचं होतं पुण्याला आणि आम्हालाही घरी यायचं होतं. एकाच सोसायटीमध्ये आम्ही आहोत आणि ह्या मुलींनी खूप हट्ट धरला. सगळेजण एकत्र जेवलो, एकत्र भेटलो, छानपैकी गप्पा वगैरे मारल्या. 1-1.5 म्हणजे 1-1.5 महिना भेटलो नव्हतो एकमेकांना आणि त्यानंतर मग मुली तिच्यासोबत कारमध्येच गेल्या. तिच्यासोबत त्यांच्याच कारमध्ये मुली बसल्या आणि आम्ही दोघीजणी आमच्या कारवर आलो आणि मुली आणि त्या चौघी मुली आणि ते दोघंजणी त्यांच्या कारने येणार होते. तर आम्ही दोघंजणी त्यांनी हट्ट धरल्यामुळे मावशी सगळेजणी एकत्र बसू ना आम्ही. तर मग एकत्र हट्ट धरल्यामुळे मग त्या त्यांच्या कारमध्ये बसल्या आणि आम्ही दोघंजणी आमच्या कारने आलो. तर आता कारने मागच्या साईडनेच आम्ही एंट्री केली कारण की मग मला वाटलं की त्यांची कार पहिली येऊन गेली असेल असं म्हणून. म्हणून मग यांना म्हटलं आपण शॉर्टकट मार्गाने जाऊ, दूध वगैरे चहासाठी नंतर घेऊ. मुली येऊन गेल्या असतील घरी वाट बघतील, तिच्या घरी जातील, तिच्या घरी पण घाण असेल घरामध्ये. खूप दिवसापासून घर बंद असल्यामुळे मुली पण धुमाकूळ घालतील घरामध्ये. त्याच्यामुळे मग आम्ही शॉर्टकट मार्गाने आलो सोसायटीमध्ये, पण त्या नाही होत्या आलेल्या. त्या 5 मिनिटं थोड्या त्यांना लेट झालं, त्या पुढच्या गेटने आल्या. त्यानंतर मग आम्ही उतरलो, त्या पण आल्या तोपर्यंत आणि मग काही मनाला काही धीर पटत नाही. संयम म्हणजे पेशन्स काही राहिले जात नाही. झाडं कशी आहेत हे बघायचे होते. तर यांचंच जास्त चालू होतं, जा पहिले जाऊन खालून बघून ये झाडं कशी आहेत. मैत्रिणीने पाणी तर टाकलं होतं आणि झाडं बघून तर मनाला एवढं सुकून वाटलं ना, एवढं भारी वाटलं ना झाडं बघून, की खरंच त्या तिने जिने पाणी टाकलं होतं मैत्रिणीने, वीणाने, तर तिला खरंच थँक सो मच. कारण एकही झाड खराब झालेलं नव्हतं आणि झाले पण असतील 1-2 झाडं, 2-3 झाडं तर इट्स ओके. परंतु माझा मनी प्लांट खराब नको व्हायला पाहिजे एवढंच माझं फक्त एक म्हणणं होतं. बाकी कुठलेही झाडे खराब झाले तरी मला काही वाटणार नाही. खालूनच यांनी मला सांगितलं, "चल, चल झाडं बघून घे, खालून बघून घे. वरती जायला अजून आपल्याला उशीर लागेल, 2 मिनिटं लागतील, 1 मिनिटं लागतील, तोपर्यंत खालून बघून घे." त्यानंतर मग आम्ही वरती घरी जायला निघालो. बाकी जो सामान होता तो कारमध्येच राहू दिला आणि लागणारा सामान वरती घेऊन घेतला. भाजीपाला वगैरे व्हेजिटेबल्स आणले होते ते खराब झाले असते. तर मग त्याच्यामुळे काही वस्तू ज्या होत्या त्या वरती घेऊन घेतल्या आणि डोअर वरती ओपन करून घरी आलो. आपण कितीही फिरून आलो, कितीही ट्रॅव्हलिंग करून आलो, खूप मोठ्या ताज हॉटेलमध्ये राहून आलो, खूप मोठ्या बंगल्यांमध्ये राहून आलो, सगळं गाव, सगळं जग फिरून आलो. पण आपल्या घरामध्ये आल्यानंतर जी शांतता असते, आपल्या घरामध्ये आल्यानंतर जो आलेला थकवा निघत असतो, तो काहीतरी वेगळाच असतो. आणि एवढा थकवा निघून जातो घरात एंट्री केल्यानंतर, की बस सांगायचंच काम नाही. आणि नेहमीची माझी रुटीन असते, की गावावरनं आल्या-आल्या पहिले बाल्कनी उघडायची आणि झाडांकडे बघायला जायचं. माझी झाडं कशी आहेत हे मला बघायचं असतं आणि सकाळी निघाल्यापासून घराला खूप मिस करत असते. झाडं कसे असतील, घरामध्ये घाण झाली असेल की नाही. आता बघा ही तुळशी बघून मला एवढा आनंद वाटला, एवढं खुश झाले मी तुळशी बघून. कारण जेव्हा मी गेली होती, तेव्हा तुळशी एकदम छोटीशी होती. हे झाड पूर्ण कोरडं झालं होतं, जे मी दाखवलं ते आता. कारण की पाऊस पडला मध्यंतरीत पुण्यामध्ये आणि तुळशी एवढी पटापट बहरली ना, एवढी भारी मोठी तुळशी होऊन गेली, तर तुळशीकडे बघून मी एवढी खुश होऊन गेली. नाहीतर खूप दिवसापासून तुळशीचं रोप आणलं होतं, परंतु तुळशी व्यवस्थित ग्रो होतच नव्हती. आणि त्यानंतर घरामध्ये एंट्री केली. नविका किचनमध्ये गेली होती. नविका खूप आरोड्या मारत होती, "मम्मा ये ना, बघ ना, बघ ना, बघ ना." तर घरामध्ये किचनमध्ये एंट्री केली आणि खूप बारीक-बारीकसे कॉकरोच मेले होते. एवढे बारीक-बारीक जे व्हिडिओमध्ये पण दिसत नाही आहे. एकदम बारीक-बारीक कॉकरोच मेले होते आणि मोठे पण कॉकरोच मेले होते. जे की मी माझ्या याच्या अगोदरच्या 3-4 व्हिडिओपूर्वी टाकला होता, की मी कॉकरोचचं पावडर घरामध्ये टाकून गेली असं म्हणून. तर ते कॉकरोचचं पावडर घरामध्ये नेहमी प्रत्येक वेळेस जाते का तेव्हा टाकून जाते. म्हणजे आल्यानंतर एकही कॉकरोच घरामध्ये दिसणार नाही आणि एवढे बारीक-बारीक कॉकरोच खाली जमिनीवर येऊन मेले होते, की विचारताच कामा नाही. खूप कॉकरोच होते, जे की ट्रॉलींच्या खाली पण होते आणि मग ते कॉकरोच बघून मला तर छानच वाटलं, की चला झालेले कॉकरोच जे असतील नसतील, ते सगळे कॉकरोच मेले असतील. त्यानंतर मग घरं वगैरे झाडले. सगळं घरं फ्रेश फ्रेश वगैरे केले. कपडे वगैरे काढून घेतले स्टँडवरचे आणि त्यानंतर मग सगळ्यांनी अंघोळी केल्या. आम्ही एक-एक जण अंघोळ करत होतो.
मी पण पहिले फ्रेश होऊन गेली, कारण मला पहिले खायचा होता चहा-पाव. कारण मी दुपारी खूप जास्त जेवली नव्हती तिथं. मैत्रीण भेटून गेली शैलजा, तिच्यासोबत गप्पा मारत बसली. तिथंच आम्ही गप्पा मारत बसलो आणि माझी पण ॲसिडिटी झाली होती. माझं पण पोट खराब झालं होतं. त्याच्यामुळे मला पण जास्त जेवण करायचं नव्हतं. तर मग घरी आली. पहिले मला चहा प्यायची होती आणि घरी पोचायला आम्हाला नाही म्हटलं तरी 5, 5:15 वाजून गेले आणि सगळेच कपडे म्हणजे याच्यामध्ये कारमध्ये होते. त्याच्यामुळे कपडे पण असे विशेष असे घालायला कपडे नव्हते. पण म्हटलं जाऊ दे, आता आवरायचं आहे. जे आहे ते कपडे पहिले घालायचे आणि जो काही सामान आला आहे तो पहिले रिकामा करायचा कारमधला आणि घरातलं पहिले आवरून घ्यायचं होतं. झाडू पोछा करायचा होता आणि आल्या-आल्या अंघोळ झाली, ब्रश झाला, की पहिले मला चहा पाहिजे असतो. मग तो चहा पिला, की पूर्ण दिवसभराचा थकवा निघून जातो. हॉटेलमध्ये पण पाहिजे तसा चहा मिळत नाही. नशीब जर चांगलं असलं तर वेलदोड्याची आणि अद्रक टाकून चहा भेटून जाते एखाद्या हॉटेलमध्ये. परंतु व्यवस्थित अशी काही चहा मिळत नाही आणि त्यानंतर अंघोळ वगैरे केली आणि मग जी काही इन्सिडेंट घडला होता आपल्या रोडावर रस्त्यावरनं येताना, त्यासाठी महाराजांना धन्यवाद बोलली. मग खूप जास्त इमोशनल झाली होती. दिवसभर डिस्टर्ब होती मी. मनामध्ये जेवढा आनंद होता तेवढं वाईटही वाटत होतं, की महाराज तुम्ही खरंच तुम्हीच आहात. तुम्ही एवढे ग्रेट आहेत ना, की तुम्ही कसं नियोजन करून ठेवलेलं असतं हे फक्त तुम्हालाच माहिती असतं. त्यावेळेस जर ते मुलं आले नसते, तर मग आम्हाला तिथंच उभं राहावं लागलं असतं किंवा काहीतरी मार्ग काढावा लागला असता. पण आम्ही मार्ग काढण्याच्या पहिलेच तुम्ही आम्हाला मार्ग दाखवून दिला महाराज. खरंच तुम्ही ग्रेट आहात. घरी आल्यानंतर महाराजांना धन्यवाद बोलली आणि खूप दिवसापासून देवपूजा झाली नव्हती. फुलं पण कोरडे झाले होते देवाऱ्यामधले म्हणून सगळे फुलं वगैरे वेचून घेतले. देवाऱ्यातले फुलं काढून घेतले ते सुकलेले फुलं आणि मग बस महाराजांना थँक म्हटली. थोडंसं मनातल्या मनात रडून घेतलं. डिस्टर्ब तर खूप झाली होती कारण की मोठं संकट छोट्या संकटावर महाराज तुम्ही आणून देतात. याच्यापेक्षा मोठी शक्ती अजून काय आहे? ज्या आपल्या आई-बापांनी किंवा आपल्या परिवाराने चांगलं काहीतरी पुण्य केलं असेल, आपल्या सासू-सासऱ्यांनी किंवा कोणीतरी कोणाचं तरी पुण्य आडवं येतं जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा. म्हणून असं वाटतं ना, की आपलं कर्म कुठेतरी चांगलं असेल. अजून महाराज याच्यापेक्षा चांगलं कर्म, चांगलं कार्य माझ्या हातून घडू द्या. मला चांगली सद्बुद्धी द्या. जे वाईट-वाईट विचार माझ्या मनात येत असतील, जे निगेटिव्ह लोकं मला हे विचार करायला भाग पाडत असतील, त्या लोकांना प्लीज माझ्यापासून लांब ठेवा. त्या लोकांना माझ्या जवळपास फडकूही देऊ नका. अशाच महाराजांसोबत गप्पा मारत असते, जेणेकरून माझ्या हातून चांगले कर्म घडतील. आणि त्यानंतर मग सगळं झालं. भरमसाठ थकवा असा खूप आला होता आणि मग चहा आणि पाव खायचं ठरवलं. आईकडनं येताना पाव आणले होते, ब्रेड आणले होते. तिकडनं येताना अंमळनेरवरूनच आई शेवटी आईच असते. सगळ्या गोष्टींचा ती विचार करत असते. आईने 1.5 किलो पाव बांधून दिले होते. तिला तिचे विचार आणि तिचं नियोजन जसं स्वामी माऊलींचं नियोजन असतं, तसंच माझ्या मायमाऊलीचं सुद्धा नियोजन असतं. ती म्हटली, की "गेल्या-गेल्या तुम्हाला चहा-पाव खाऊन घ्या. खाऊन घे म्हणजे गेल्यानंतर लगेच चहा-पाव खाऊन घेशील म्हणजे तेवढं बरं वाटतं. दुसऱ्या दिवशी पण सकाळी चहा-पाव खाऊन घेत जा म्हणजे थोडंसं पोटात टाकल्यासारखं होतं." मायमाऊली अशी असते ती स्वतःच्या पोटाला खात नाही, परंतु ती मुलांचा विचार करत असते. त्यानंतर मग यांनी खालून कारमधनंच कांद्याची गोणी आणून दिली, जी की आईकडनं 45 किलो कांदा माझा अक्षय तृतीयाच्या म्हणजे मे महिन्यामध्ये आल्यानंतर एप्रिल-मेला आल्यानंतर कांद्याची गोण आणते 30-45 किलोची आणि परत दिवाळीच्या वेळेस जाते तेव्हाही आणत असते. असे मला 6 महिन्याच्या काठावर खूप जास्त कांदे लागतात आणि त्यानंतर यांनी कांद्यांची गोणी आणली. आता कांद्याची गोणी लवकर का आणली? कारण की गोणीमध्ये थोडंसं पाणी सांडलं गेलं होतं. पाण्याचा जो ॲक्वा असतो, तो ॲक्वा थोडासा उलटा झाला होता आणि त्याचा नळ थोडा ओपन झाला असल्यामुळे कांद्यांची गोणी उलटी झाली होती, ओली झाली होती सॉरी. त्याच्यामुळे आम्हाला डाऊट होता, की कांदे ओले झाले की काय? म्हणून मग थोडेसे हवेमध्ये सुकवण्यासाठी वरती पहिले येताना गोणी घेऊन आले. म्हणजे मग तिला थोडीशी हवा लागली, की कांदा खराब होणार नाही. कारण की नाही म्हटलं तरी आता जरी ₹5 किलो आणि ₹7 किलो कांदा आहे. परंतु जुलै-ऑगस्टमध्ये कांदा खूप जास्त महाग होऊन जातो. ₹50, ₹100, ₹80 किलो कांदा होऊन जातो. म्हणून मग मी प्रत्येक वर्षाला अशीच कांद्यांची गोणी घेऊन आली, की ती 6 महिन्यापर्यंत टिकत असते. आणि मग पूर्ण चेक करून घेतलं, की कांदा वगैरे खराब झालेला आहे का असं म्हणून. ज्या गोष्टी काही खराब होणाऱ्या असतात किंवा ज्या पहिले काढून आणायच्या असतात, त्या गोष्टी पहिले काढून आणल्या आणि त्यानंतर मग घरातलं बारीक-बारीक भरपूर गोष्टी असतात आवरायच्या. बाल्कनीमधला यांचा जो घरून वर्क फ्रॉम होम करतात कधी-कधी किंवा त्रिशा अभ्यास करत असते बाल्कनीमध्ये बसून. तो टेबल आम्ही पाऊस पाणी लागायला नको पाहिजे किंवा टेबल खराब व्हायला नको पाहिजे म्हणून आम्ही बेडरूममध्ये ठेवून गेलो होतो. ॲक्च्युली तो टेबल बेडरूममध्येच असतो. आता बघा नविका पण नाही म्हणते तो टेबल बाल्कनीत ठेवू नको असं म्हणून. परंतु तिला त्याचं काही महत्त्व कळत नाही. ती म्हणते बेडरूममध्येच तो टेबल राहू दे असं म्हणून. परंतु याच्यामध्ये बाल्कनीमध्ये तो टेबल ठेवण्याचं रिझन असं, की हे पण तिथं छान हवेमध्ये बसून काम करत असतात त्यांचं ऑफिसचं आणि त्रिशा पण तिथंच बसून अभ्यास करते आणि त्रिशाला पण तिथं बसूनच अभ्यास करायला आवडतो.
ती म्हणते की मम्मा इथं बसून फ्रेश वाटतं. आणि तिथं हे काम करत असताना तिथंच हे फॅन लावून देतात. म्हणजे जो छोटा आमचा फ्रान्सवरनं आणलेला जो फॅन आहे, तर तो हीटर प्लस फॅन, तर तो फॅन हे लावून देतात. म्हणजे यांचं काम करायला पण मन लागतं. आणि त्यानंतर मग माझं असं आहे की आल्यानंतर पटापट कामांना लागून जायचं. जिथल्या वस्तू तिथं ठेवून द्यायच्या, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण आपल्या आपल्या दुसऱ्या कामांना मोकळं होऊन जातो. मला हे नाही म्हणत होते की आता जाऊ दे, सकाळी करू, आता अंधारं पडलं, पहिले स्वयंपाक कर. परंतु नाही, मी स्वयंपाक पण मला करायचा होता. फिकट खिचडी करायची होती मुगाच्या डाळीची, कारण थोडं हलकं-हलकंच खायचं होतं. आणि त्याच्यामुळे मग म्हटलं पहिले काम घरातलं आवरून घेतले, झाडू पोछा केला, देवपूजा केली, दिवे वगैरे लावले. जरी सकाळी देवपूजा केली नव्हती, देव धुतले नव्हते, देवांना अंघोळ घातली नव्हती, परंतु मग आता मला देवपूजा करायची होती. कारण की घरामध्ये अगरबत्ती आणि दिवा लावला की मग घराला घरपण येतं. आपल्याला पण स्वतःला फ्रेश वाटतं. आणि जेव्हा आपण आपल्या घरी येत असतो, तेव्हा जो 15 दिवस आपण बाहेर राहिलेलो असतो, तर घरी आल्यानंतर असं वाटतं ना, की आपण नवीनच संसार करायला सुरुवात केलेली आहे, किंवा आपण ह्या घरामध्ये आता नवीनच सामान टाकलेलं आहे असं म्हणून, किंवा मग नवीनच आपण आपल्या संसाराची सुरुवात झालेली आहे आणि आजच आपण या घरामध्ये सेट झालेलो आहोत, असं वाटत असतं त्यावेळेस. खूप एक वेगळंच फिलिंग असतं त्या एका दिवसापुरता, आणि दुसऱ्या दिवसाचं दुसरा दिवस वेगळंच फिलिंग असतं गावावरनं आल्यानंतर. आणि फ्लॅट सिस्टीममध्ये म्हटलं म्हणजे थोडीशी आपली बऱ्यापैकी स्वच्छता असते. आणि त्यानंतर तो बघण्याचा दृष्टिकोन, किंवा त्रिशा आणि नविका घरी आल्यानंतर म्हणते, "मम्मा खूप छान वाटतंय, खूप फ्रेश वाटतंय." इकडनं जाण्याची जेवढी आपल्याला हे असते, काय म्हणते, क्रेज असते, तेवढीच तिकडून पण आपल्या घरी येण्याची पण तेवढीच आपल्याला घाई लागलेली असते. सगळ्यांच्या अंघोळी वगैरे झाल्या आणि मग कपडेसुद्धा मशीनला लावायचे होते. म्हणजे आताचे अर्धे लावलेले कपडे सकाळी पण निघतात, मग त्यांना पण परत मशीन लावावं लागतं. त्याच्यामुळे मग आताचेच कपडे आता मशीनला लावून घेतले, म्हणजे ते रात्रपर्यंत वाळून जातील असं म्हणून. आणि जेवढा काही बारीक-बारीक पसारा होता, तेवढा बारीक-बारीक पसारा सगळा आवरून घेतला. आणि मला तर यांची एवढी हेल्प होत असते, खूप हेल्प करतात ते, मला बऱ्यापैकी मदत करत असतात. जेणेकरून मला पण खूप जास्त हलकं होऊन जातं, हलकं वाटतं कामांचं. आणि मनात आलं तर खूप छान हेल्प करतात, आणि मनात आलं नाही तर मग थकवा येऊन गेला की मग पाहिजे तशी मदत करत नाही. परंतु इट्स ओके, असो, जेवढी मदत केली तेवढीच खूप जास्त असते माझ्यासाठी. आणि त्यानंतर मग पहिला आल्यानंतर झाडू मारला, त्यानंतर पण पोछा मारला होता. परंतु शेवटी अजून एक परत एक पोछा मारून घेतला पूर्ण घराला, म्हणजे परत अजून एक शेवटचा टच दिला जाईल, जेणेकरून घर पण रात्रभर स्वच्छ वाटेल आणि फ्रेश वाटेल. आल्या-आल्या कॉकरोच झाडल्यानंतर तिघं रूम झाडले, तेव्हाही एक पोछा मारून घेतला होता वर. आणि त्यानंतर मग फायनल टच देण्यासाठी परत एक पोछा मारून घेतला. कारण घर स्वच्छ राहिलं की मग आपलं घरही आपल्याशी बोलायला करतं. आल्या-आल्या घर जेव्हा दरवाजे किंवा आपण पडदे वगैरे ओपन करतो, तेव्हा असं वाटतं ना, की हे घर एवढं निस्तेज झालं होतं, एवढं शांत झोपलं होतं. आणि कितीही तुम्ही मोठा बंगला बांधा, कितीही तुम्ही मोठा महाल बांधा, परंतु त्या घरामध्ये जर माणसंच राहणार नाही, तर त्या घराला घरपण येतच नाही. आणि त्या घराच्या भिंतीसुद्धा शांत झोपलेल्या असतात. पूर्ण घर शांत राहिलेलं असतं, परंतु घरामध्ये जशीही माणसं आले, तशीही घराला खूप छान असं घरपण येतं. घर खूप असं बोलायला करतं आणि आपल्यालाही छान वाटतं. आल्यानंतर खूप एक आराम पडतो, आणि मग आपल्या कामाची रुटीन सुरू होऊन जाते परत. परत तेवढ्याच जबाबदाऱ्या सुरू होऊन जातात कामाच्या. आता ही भाजीपाल्याची पिशवी आणली होती. भाजीपाला व्हेजिटेबल्स आणले होते अंमळनेरवरनं येता-येता. आईने दिले होते. एक दिवस रात्रभर ताईंकडे राहिलो, तेव्हाही फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. परत दुसऱ्या दिवशी विंचूरला आलो, तेव्हाही फ्रीजमध्ये ठेवून दिले. म्हणजे व्हेजिटेबल्स पण चांगले फ्रेश आणि चांगले राहिले, त्याच्यामुळे राहतात ते. प्रत्येक वेळेस येताना तसंच करून घेते. येताना अंमळनेरवरनं भाजीपाला घेतला की मग तो रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. त्यानंतर मग मुगाच्या डाळीची खिचडी करायची होती. आता मुगाच्या डाळीची खिचडी करायची म्हटली म्हणजे मोठं टास्क सुरू झालं. कारण की जाताना डाळ संपली